खमंग असे खानदेशी पद्धतीचे चविष्ट आणि झणझणीत असे वांग्याचे भरीत बनवून तयार झाले आहे। त्याचबरोबर आपण बनवलेली आहे ज्वारीची भाकरी आणि आपण तोंडी लावायला घेणार आहोत कांदा आणि पापड। नमस्कार, भारतीय रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। यासाठी आपण घेणार आहोत अर्धा किलो वांगी। मी लांब हिरवी वांगी घेतली आहे। ती अशी मधोमध काप देऊन मी घेणार आहे। असे 4 काप देऊन घेणार आहेत आणि मधून चेक करून घेणार आहे त्यात अळी वगैरे नाही ना। हे बघा, असं आपण सगळे वांगे घेणार आहेत काप देऊन। त्याचबरोबर आपण आता त्यांना तेल लावून घेऊ। ही एक पद्धत आहे। मी ह्या पद्धतीने वांगे भाजून घेते, म्हणजे आपल्याला डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर ठेवावा लागत नाही। हे बघा, असे मी लोखंडी कढईत घालून वांगी भाजून घेणार आहे। अशी मी झाकण ठेवून मीडियम फ्लेमवर आपण ही साधारण 10 ते 15 मिनिटं ही वांगी भाजून घेणार आहोत। मध्ये आपण चेक करून घेऊ वांगी किती भाजली आहे आणि दुसरी बाजूने पण भाजून घेऊ। पलटून घेतली आहे वांगी। हे बघा, अशी सगळी वांगी आपण पलटून घेणार आहोत। एक बाजू भाजली आहे, आता दुसरी बाजू भाजून घ्यायची आहे। हे बघा, असे छानपैकी पलटून घ्यायचे। पुन्हा 5 ते 7 मिनिटं ठेवायचे। आता आपली वांगी जवळपास भाजली आहे। आता आपण सुरीने चेक करून घेऊ। हे बघा, सॉफ्ट भाजली आहे। आता आपण काढून घेऊ। अशा पद्धतीने वांगी भाजल्यामुळे काय होतं, एकसारखे भाजतात, एखादी बाजू जळत नाही। आता आपण यातला गर काढून घेऊ। हे बघा, याप्रमाणे सगळा गर सालीपासून वेगळा करून घेऊ। एक चमचा घेऊन मी सगळा गर वेगळा करून घेतला आहे। हे बघा, वेगळा केलेला गर आपण स्मॅशरने स्मॅश करून घेऊ। फोडणीसाठी आपण घेणार आहोत कांदा, लसूण, शेंगदाणे, कोथिंबीर आणि अशा जाड फिक्या हिरव्या मिरच्या, तेल आणि मीठ। तर फोडणीसाठी आपण पहिले काय करू, जी मिरची घेतली आहे फिकी आणि लसूण, ते तेलामध्ये थोडंसं मीठ टाकून भाजून घेऊ। हे बघा, असं झाकण ठेवून मी भाजून घेणार आहे। हे बघा, छान भाजलं आहे मिरच्या आणि लसूण। आपण आता त्याचा ठेचा बनवून घेणार आहोत खलबत्त्यात घालून। असं मी खलबत्त्यात घालून ठेचा बनवून घेणार आहे। ठेचा बनवून झाला आहे। आता आपण एका कढईमध्ये तेल टाकून फोडणी देऊया। फोडणीसाठी मी वापरली मोहरी, जिरं, त्याचबरोबर पाव वाटी शेंगदाणे। शेंगदाण्याचा क्रंच खूप छान येतो, म्हणून खानदेशात शक्यतो अख्खे शेंगदाणेच वापरतात। आता मी टाकणार आहे कांदा। कांदा आपण साधारण गुलाबी ब्राऊन होईपर्यंत भाजणार आहोत। मीठ टाकून घेते आहे। मीठ टाकून पुन्हा फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा, छानपैकी फ्राय करून घेतलं आहे। आता आपण यात टाकणार आहोत मिरची लसूणचा घेतलेला ठेचा। त्याला आपण मिक्स करून घेऊ आणि त्यालाही थोडं परतून घेऊ। आता आपण टाकणार आहोत चिमूटभर हळद किंवा पाव चमचा हळद आणि जे आपण वांग्यात भाजून घेतलं आहे ते मिक्स करून घेऊ। गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि छान एकजीव करून घ्यायचा आहे। हे बघा, छान एकजीव करून घेतला आहे। त्यात टाकली आपण बारीक चिरलेली कोथिंबीर। आता आपण भाकरी बनवण्यासाठी मी थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घेतलं आहे। आपण इथे ज्वारीची भाकरी बनवणार आहोत। या प्रकारे आपण भाकरी बनवून घ्यायची। एका दिशेने छान भाकरी थापून घ्यायची।
भाकरी शक्यतो पातळ थापायची. मी आता तवा तापून घेतला आहे. थोड्या वेळ मंद गॅस करून ठेवला आहे. पण भाकरी शिजायला टाकताना नेहमी गॅस फुल ठेवायचा. हे बघा आपली छानशी भाकरी तयार झाली आहे. आता मी गॅस फुल करून भाकरी तव्यावर टाकणार आहे. हे बघा मी आता भाकरी तव्यावर टाकून घेते. जी बाजू वरती आली आहे आपण तिला पाणी लावून घेणार आहोत. तुम्ही भाकरी करण्यासाठी कोणताही जाड तवा वापरू शकता. तो लोखंडी किंवा रोटी तवा किंवा नॉनस्टिक काही असू शकतो. हे बघा एक बाजू छान भाजली आहे. आता आपण तिला उलटून घेऊ. आता जी दुसरी बाजू खाली आली आहे तिला पूर्ण भाजून घ्यायचं आहे. ही बघा छान भाजली आहे. आणि परत एकदा मग जी पहिली बाजू होती ती जी अर्धी राहिली आहे ती भाजून घ्यायची आहे. तुम्ही भाकरी भाजण्यासाठी कपड्याचा वापर पण करू शकता. हे बघा आता आपण उलटून पहिली बाजू भाजून घेऊ. पूर्वी मी एक बाजू गॅसच्या फ्लेमवर भाजत होते. पण आता सायन्सच्या नियमानुसार जेव्हा आपण LPG गॅस जाळतो तेव्हा जे रसायनं तयार होतात ते आपल्या शरीरासाठी हानिकारक असतात. म्हणून आता आपण गॅसवर दुसरी बाजू भाजत नाही, फक्त डायरेक्ट तव्यावर भाजतो. असे आपले भरीत भाकरी बनून तयार झाले आहेत. अशाच माझ्या छान छान रेसिपी बघण्यासाठी भारतीय रेसिपी या माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्ही पण मी दाखवल्याप्रमाणे रेसिपी बनवून बघा. आणि तुम्हाला जर रेसिपी आवडल्या तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा. थँक्यू.